इयत्ता 8वी तील आपण पाठ 7वा अण्णाभाऊंची भेट हा धडा पाहणार आहोत. याचे लेखक आहेत विठ्ठल उमप. 1931 मध्ये यांचा जन्म झाला आणि 2010 मध्ये यांचा मृत्यू झालेला आहे. प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कार. त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी 10 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. पोवाडा, बहुरूपी, भारुड, भजन, गणगवळण, कवने, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंभारी, पोतराज असे अस्सल मराठमोळे कलाकार, तसेच कव्वाली आणि गझल गायन या लोककलेच्या सर्वच प्रकारात त्यांनी लीलयात संचार केला. त्यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ, आख्यान, दार उघड बया दार उघड या कलाकृती, उमाळा हा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले आहे. त्यांना 1996 साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार तसेच 2001 साली दलित मित्र पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत पाठात शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. सुमारे 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यासारखे विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत झंझावाती व्यक्तिमत्व होते. सुखवस्तू जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगात कायम वास्तव केलं आणि त्या जगाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून मांडले. त्यांच्या मनातील गोरगरिबांविषयीच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला होतो. प्रस्तुत पाठ हा फू बाय फू या आत्मचरित्रातून घेतलेला आहे. विठ्ठल उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा परिचय करून दिलेला आहे. त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा ज्या परिस्थितीमध्ये राहिल्यानंतर ती काय असते हे लोकांना परिचय करून दिलेला आहे. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तूप सौंदर्य या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची, खाचखळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलावणीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं असंच मोहर जावा, तिथं च्यावाल्याचं हाटील हाय. अगं त्याच्याच मोहरल्या अंगाला इचारा, तिथंच जयवंता बाय राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अव मग मी तेच की सांगतीया. अव जयवंता बाय हाय ना, ती अण्णांची मालकीण हाय. जावा कडकडनं. चिराग नगरातली ही वाट सदा न कदा चिखला पाण्यात लोळत पडली या. कडकडनच जावा. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? ओ क्या, ओ 5वा झोपडा है ना, वहांच अण्णा रहता है. त्यानं दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 5.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या
असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितले. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक बनियन घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णा भाऊंचं घर दाखवलं. त्या चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजतबुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव. मला राहावेच ना. तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. अण्णा भाऊंची व माझी पहिली भेट 1963 वा 64 सालात झाली असावी. अण्णा भाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. यापूर्वी मी आपल्याला पाहिलं नव्हतं. फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चालत होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. अण्णाचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णाच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाईन तेव्हा ते लिहितच असत. 5 मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा असलेली झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा, लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गार्लीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गार्लीला गुरु मानतात. तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी माझ्याकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात विचारलं. नुकताच आलो असं मी सांगितले. मी चिरागनगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्याविना करमत नसे व मलाही गंमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसत नाही. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन, बरं अण्णा येतो असं म्हणून निघून गेले. अण्णाच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर म्हणजे एक छोटासा रेडिओ. मी विचार करतच राहिलो. कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाय, मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन. अण्णाचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्याचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असे मी ऐकले. अण्णा होय म्हणाले. अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्याच्या अनुवादाचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं सगळं थाटामाटाचं करता येईल. आणि अण्णा, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम असल्यावर
तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचं लिखाण सरस होईल. सरस म्हणजे सोपं, चांगलं. अण्णा हसत हसतच म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेल. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात. पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी, भगुलं, परात कशी लावली जाते. थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं. इथं दुःखाला झेलत जगणारी माणसं, त्यांची पालं, त्यांच्या हाणामाऱ्या. विठ्ठल, काय सांगू अरे. वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्याचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीने मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारका होईल, म्हणून मला ते मानधन नको. अशा पद्धतीने वास्तवात राहून अण्णाभाऊ साठेंनी आपलं लिखाण केलेलं होतं. मॉस्को म्हणजे रशियाची राजधानी, या ठिकाणी अनेक त्यांच्या कादंबऱ्या रशियन भाषेमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. आणि रशियाचा एक प्रवास हा एक पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. असे लोकांचं दुःख जाणणारे अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल विठ्ठल उमप यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.